चैत्र नवरात्रात फक्त 10 मिनिटं काढून तुम्ही देवीला प्रसन्न करू शकता आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो. होय, चैत्र नवरात्री म्हणजे देवीच्या शक्तीचं, भक्तीचं आणि नव्या सुरुवातीचंच प्रतीक. या 9 दिवसात देवीची कृपा मिळवण्यासाठी लोक मोठे मोठे जप, पाठ, पूजा करतात. पण प्रत्येकाकडे वेळ असतोच असं नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल की आपल्याला एवढं सगळं करायला वेळ मिळत नाही, मग देवीची कृपा कशी मिळणार? तर काळजी करू नका, कारण चैत्र नवरात्रीत फक्त 10 मिनिटं काढून तुम्ही देवीला प्रसन्न करू शकता आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकता. एक अतिशय सोपा आणि प्रभावी असा उपाय आहे कुंकुमार्चन. हा उपाय मनापासून केल्यास घरात सुख, शांती, धनसमृद्धी आणि देवीची कृपा कायम राहते असं सांगितलं जातं. चला तर मग जाणून घेऊया हा 10 मिनिटाचा सोपा पण चमत्कारिक उपाय कसा करायचा. सर्वात आधी या चैत्र नवरात्रीच्या दिवसात आपण पंचमी, अष्टमी आणि नवमी या दिवसांमध्ये कुंकुमार्चन करू शकता. आपल्याला कोणत्या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे हे ठरवावं. त्या दिवशी सकाळी अंघोळ करून स्वच्छ व्हावं, स्वच्छ कपडे परिधान करावे, पूजास्थळ स्वच्छ करावं आणि पूजास्थळी दिवा लावावा, अगरबत्ती, धूप, दीप लावावा. त्यानंतर देवीला नमस्कार करत संकल्प करावा. सर्वप्रथम ओम गणेशाय नमः म्हणून गणपतीला प्रथम वंदन करावं. डोळे बंद करून मनात संकल्प करावा की मी आज देवीला कुंकुमार्चन करून घरात सुख, समृद्धी, धन, ऐश्वर्य आणण्यासाठी ही पूजा करत आहे. त्यानंतर देवीचं आवाहन करावं आणि षोडशोपचारे पूजा करावी. मूर्तीला अक्षता, फुलं अर्पण करावेत. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः किंवा ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे असा मंत्र म्हणत देवीला नमस्कार करावा. त्यानंतर कुंकुमार्चनाला सुरुवात करावी. नित्य देवपूजा आटपून झाली तरी आपण हे कुंकुमार्चन करू शकता. देवीची मूर्ती ताम्हणात घ्यावी. मूर्ती नसेल तर श्रीयंत्र घ्यावं. उजव्या हाताचा अंगठा, मधलं बोट आणि अनामिका या बोटांनी चिमूटभर कुंकू या श्रीयंत्रावर किंवा मूर्तीवर अर्पण करावं. देवीच्या चरणापासून म्हणजे पायापासून सुरुवात करून हळूहळू मूर्तीच्या शरीरावर, डोक्यापर्यंत हे कुंकू व्हावं. प्रत्येक वेळी मंत्र म्हणत आपण कुंकुमार्चन करावं. यावेळी सोपे मंत्र म्हणावेत, जसे ओम श्रीम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीम ह्रीम लक्ष्मी नमः. यावेळी आपण ललिता सहस्रनाम, श्रीसूक्त किंवा देवीची 108 नावं ऐकू सुद्धा शकता. दुर्गा देवीचं नामस्मरण असो किंवा महालक्ष्मीचं नामस्मरण असो, कुंकुमार्चन करताना 108 वेळा नाव घेत हे कुंकू अर्पण करावं. यासाठी फक्त 10 मिनिटे पुरेसी आहेत. मात्र 10 मिनिटे काढून 108 नामांचा जप करत आपण हे कुंकुमार्चन करावं, तेही मनापासून आणि श्रद्धेनं. प्रत्येक चिमूट वाहत असताना एक मंत्र म्हणावा. कुंकुमार्चन झालं की देवीची आरती करावी. नैवेद्यामध्ये फळं आणि साखर अर्पण करावे. देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी. कुंकुमार्चन झालेली देवीची ही मूर्ती संपूर्ण दिवसभर कुंकवाने आच्छादित राहील अशी ठेवावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व कुंकू एकत्र गोळा करून डबीत भरून ठेवावं. हे कुंकू प्रसाद म्हणून वापरू शकता. रोज सकाळी किंवा घराबाहेर पडताना कपाळावर याचा टिळा लावावा. यामुळे आत्मविश्वास वाढतो, नकारात्मकता दूर होते, कामात यश मिळतं आणि देवीची कृपा सदैव आपल्यावर राहते असं सांगितलं जातं. दुसऱ्या दिवशी आपण पूजा उतरवून अक्षता टाकू शकता. हा कुंकुमार्चनाचा विधी नियमितपणे केल्यास घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो, देवीचे आशीर्वाद आपल्यावर राहतात असं मानलं जातं. म्हणूनच यासाठी शुभ दिवस म्हणजे पौर्णिमा, अमावस्या, मंगळवार, शुक्रवार, नवरात्रीमध्ये, गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण ही कुंकुमार्चन आवर्जून करू शकता. शास्त्रोक्त पद्धतीने कुंकुमार्चन केल्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. मात्र मनापासून आणि श्रद्धेनं हा उपाय करावा. यासाठी फक्त 10 मिनिटं लागतात. अगदी साधा सोपा उपाय आहे. म्हणून यंदा चैत्र नवरात्रीच्या दिवसात सुद्धा तुम्ही फक्त 10 मिनिटं काढून देवीची कृपा नक्कीच अनुभवा. तुम्हालाही लाभ नक्कीच मिळेल. अगदी काहीही जमलं नाही तरी आपण देवी दुर्गेची, माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती घ्यावी. एक छोटासा तुपाचा दिवा लावावा. देवीला कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करून डोळे बंद करून मनापासून 11 वेळा ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर 1 मिनिटं आपल्या मनोकामना देवीला सांगाव्यात. खास लाभ मिळण्यासाठी शेवटी थोडीशी खडीसाखर किंवा गूळ नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करावे आणि मनात आईची प्रार्थना करावी. म्हणावं की आई, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर कर आणि आयुष्यात सुख समृद्धी दे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करताना मन शांत आणि श्रद्धा पक्की असावी. हा छोटासा उपाय रोज जरी केला
तरी आपल्याला देवीचे आशीर्वाद मिळतात. आणि या नवरात्रीच्या दिवसात जर तुम्ही हा उपाय केलात तर 9 दिवसाच्या आत तुम्हालाही फरक नक्कीच जाणवेल. हा अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका. मग नवरात्रीच्या दिवसात आई जगदंबेची तुम्ही कोणती उपासना करता आणि तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.